कधी-कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसापेक्षा निसर्गच पुरेसा असतो. शांतता, समाधान आणि जीवनाचा खरा आनंद आपल्याला निसर्ग देतो. निसर्ग आपल्याला केवळ जगायलाच नाही तर मनःशांती पण देतो. खरंच निसर्गाशिवाय जीवनच नाही आहे. म्हणूनच बघा, माझ्या आयुष्यातलं जे शांतता आहे, समाधान आहे, ते शोधण्यासाठी बघा मी असं माझ्या अवतीभोवती अशी हिरवीगार झाडं लावलेली आहेत. म्हणून माझी बाल्कनी जी आहे ते फुल झालेली आहे झाडांनी हिरव्यागार. आणि तुम्ही बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत माझी ही झाडं. आणि माझी जी दिवसाची सुरुवात आहे ना, ती ह्या बाल्कनीतूनच होती. तर बऱ्याच दिवसाआधी ना, म्हणजे माझ्या मिस्टरांनी ही माती आणून ठेवलेली. त्यांनाही माहिती आहे मला झाडांची खूप आवड आहे. तर ही माती त्यांनी म्हणजे कमीत कमी बघा 3-4 महिन्यापूर्वी ही माती आणून ठेवलेली. तर ती आज बघा मी घेतलेली आहे गॅलरीमध्ये. आणि तुम्हाला मागे पण मी बोललेली की मला ही झाडं जे आहेत ना ते रिन्यू करायचे आहेत. म्हणजे रिन्यू करणार नाही आहे, ह्यांना फक्त जी माती आहे ना ह्यांची ती मी चेंज करणार आहे. कारण बऱ्याच दिवसापासून कुंडीमध्ये जी माती आहे ना तीच माती, त्याच्यावरच पाणी वगैरे टाकते मी. तर आता त्यातला सगळा कस गेलेला असेल त्या मातीमधला, म्हणून म्हटलं ही माती ना आता चेंज करावी. आपण बघा शेतामध्ये पण जी माती असते ना, तर ती पण बघा उन्हाळ्यामध्ये माझ्या इकडे तरी बघा शेतकरी काय करतात, जेव्हा सगळं धान्य काढून होतं ना तेव्हा नांगरणी वगैरे करतात. आणि बघा कडक उन्हामध्ये ना ती माती 2-3 वेळेला अशी नांगरून ठेवली जाते. त्याच्यामुळं ती माती जी आहे ना ती परत तापते आणि त्याच्यामध्ये जो पूर्वीसारखं जे असतं ना त्याच्यात कस येत असेल बहुतेक, म्हणून ही सगळी प्रोसेस केली जाते. आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा पेरणी केली जाते. बऱ्याच शेतकरी काय करतात माहिती आहे का, उन्हाळ्यामध्ये ना खतं वगैरे टाकतात, म्हणजे शेणखत वगैरे ज्यांच्याकडे असतं ना ते. मला आठवतं आहे मी जेव्हा गावी होते ना तेव्हा बऱ्याच जणांचा घरातला जो कचरा असायचा ना, आता माझ्या घरी तरी ना खूप अशी 2 मोठी झाडं होती. आणि त्या झाडांचा जो पालापाचोळा असतो ना तो सकाळी सकाळी आई उठायची आणि तो खराट्याने पूर्ण झाडून गोळा करायची. आणि आमचं ना एक असं गावाच्या बाहेर असा एक उकिरडा असायचा, त्याच्यावर तो नेऊन टाकायची. रोज असायचं हे. आणि चुलीतली राख वगैरे असायची ते सगळं उकिरड्यावर टाकलेलं असायचं. आणि ते वर्षभर जमा करायचं, त्याचा म्हणजे खत तयार व्हायचा. आणि ते बरेच शेतकरी ना तो खत विकत घ्यायचे आणि तो नेऊन शेतामध्ये टाकला जायचा. आणि तो खत आहे ना तो पूर्ण मातीवर पसरवला जायचा, म्हणजे जो शेती असते ना त्याच्यावर पसरवला जायचा. त्याच्यामुळं बघा झाडांना ना एक जो नॅचरल खत असतो ना तो मिळायचा. तर हल्ली तसं काही होतं आहे की नाही माहिती नाही, कारण बऱ्याच दिवसापासून शेतीपासून मी खूपच लांब आहे. तर मला आता सध्या कसं चालते शेतकरी माहिती नाही, शेती माहिती नाही. तर आणि नंतर जेव्हा पेरणी व्हायची ना तर त्यानंतर बघा युरिया वगैरे किंवा जे गव्हर्मेंटकडून काही खत यायचे तर ती खतं वगैरे वापरली जायची. मला माहिती आहे बऱ्यापैकी, कारण मीही शेतामध्ये कामं केलेली आहेत. तर असो इकडं बघा, मी जे आहे ना ते माझं आहे जास्वंदीचं झाड. तर दुपारी ना मी यांना, आज संडे होता आणि आज यांना सुट्टी होती, तर दुपारी मी यांना बोलली होती की मला ना 2-3 मोठ्या कुंड्या आणून द्या. कारण बघा जास्वंदीचं झाड तुम्ही बघितलं असेल छोट्याशा कुंडीमध्ये होतं. आणि हे जे मोगऱ्याचं आहे ना ते पण छोट्या कुंडीमध्ये होतं. तर त्याला ना माती कमी पडत होती मुळांना, म्हणून मला असं वाटलं की ती ना जरा मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करावीत. तर म्हणून बघा ही 3 ज्या मोठ्या नवीन कुंड्या आणल्यात ना तर त्याच्यामध्ये ना मी ही झाडं ना शिफ्ट करणार आहे. तर मोगऱ्याची ना 2 झाडं आहेत आणि जास्वंदीचं 1 झाड आहे. मोठी झालीत ती आता बरीच. तर ती बघा आता ही नवीन कुंड्यामध्ये शिफ्ट करत आहे. तर यांनी ना ही जी माती होती ना ती मला असं वाटतंय श्रीवर्धन मसळ्याला जातेवेळी किंवा येतेवेळी घेऊन आली असावीत, कारण तिकडं ना लाल माती प्रचंड प्रमाणात आहे. तसंच बऱ्याच वेळेला ना मी तामिनी घाटातून पण बघितले, तिकडे पण लाल माती भरपूर होती. पण कसं मी नेहमी एसटीने, बऱ्याच म्हणजे जास्त तर एसटीनेच प्रवास होत असतो माझा, त्याच्यामुळं तिथं काही घेता येत नाही आहे, आली नाही मला माती. तर ह्यांनी ना मसळ्यावरून किंवा श्रीवर्धनवरून येताना, महाडला वगैरे जाताना जो रोड आहे ना तर तिकडून येताना ही माती आणली होती. त्यांना माहिती आहे मला खूप झाडांची आवड आहे, म्हणून बघा त्यांनी मला ही माती आणून दिलेली. तर आता ना मी जे ह्या 2 नवीन कुंड्या आहेत ना तर त्याच्यामध्ये ना ही माती मी टाकून घेतली. आणि जी झाडांची जुनी माती होती ना ती काढून टाकली बरं का मी, आणि नवीन माती टाकलेली आहे. तर आता बघा हा जो आहे ना हा मोगऱ्याचं एक ना काडी आणून अशीच ह्यांनी ना एक जास्वंदीची आणि एक मोगऱ्याची काडी आणून लावली होती. तर ती बरोबर फुटली बघा, छोटीशीच काडी होती आणि मस्त त्याला बघा किती छान पानं फुटले होते.
तर म्हटलं आता त्यालाही शिफ्ट करावं मोठ्या कुंडीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये बघा मी तुळस लावलीही नव्हती तरी पण ह्याच्यामध्ये तुळस आलेली आणि त्याच्यामुळं ना ह्या झाडांना खूपच दाटवा होत होता. बऱ्याच वेळेला मी सकाळी उठल्यानंतर माझं जे मॉर्निंग रुटीन म्हणजे डेली रुटीनमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की माझी गॅलरीमध्ये झाडांची खूपच अडचण झालेली आहे. एकमेकांच्या जवळ खूप कुंड्या अशा जवळजवळ झालेल्या आहेत. तर म्हणून बघा ही जी आहेत ना अशा कुंड्या आहेत ना छोट्या छोट्या, तर ह्या मी मेशोवरून मागवल्या होत्या. आता तसं बघायला गेलं तर ह्या कुंड्या ठेवायलाही माझ्याकडं जागा नाही आहे, पण त्याच्यासाठी मी एक उपाय केला आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आणि ह्या ज्या आहेत ना ह्या त्याच्या खाली ना ठेवण्यासाठी ज्या छोट्याशा प्लेट पण होत्या. खरं सांगते ह्या कुंड्या खरंच खूप छान आहेत, मला तर खूपच आवडल्या. जर तुम्हाला शक्य झालं ना तर ह्या कुंड्या घ्या. कारण काय होतं माहिती आहे का, जे असे फ्लॅटमध्ये राहतात ना तर गॅलरीमध्ये जागा असते आणि ग्रिल लावलेली असतात, तर त्या ग्रिलला ह्या कुंड्या आपण हँगिंग करू शकतो. खूप छान कुंड्या आहेत. तर बघा ही 2 माझ्याकडं छोटीशी छोटे छोटे प्लांट आहेत. आता ह्यांची नावं मला आठवत नाही आहेत, पण ही शोची आहेत. ह्याला काही फुलं वगैरे येत नाहीत. तर ही जी झाडं आहेत ना ती मला ह्याच्यात शिफ्ट करायची होती, पण आत्ता जे तुम्हाला दाखवते ना त्या झाडांचं वाढ चांगली झाली होती. तर ही जी आहे ना तर छोट्या कुंडीमध्ये काही हे झाड बसत नव्हतं. म्हणून बघा जी जास्वंदीची कुंडी होती ना त्यातच बघा मी हे जे झाड आहे ना ते लावून घेते बघा आता. माती ना अशी ना गच्च झाली होती. गोणीमध्ये बऱ्याच दिवसापासून ही माती ठेवून होती, तर ती गच्च झाली होती. त्याला मातींचे असे दगड तयार झालेले, तर ते मी पहिलं फोडून घेतले आणि मग नंतर बघा कुंड्यामध्ये भरायला चालू केलं. तसं ना मला म्हणजे लहानपणापासूनच मला झाडांची आवड होती. पण कसं असतं जेव्हा आपण फ्लॅटमध्ये राहतो ना तर सगळ्यांनाच असं म्हणजे प्रॉब्लेम येत असेल की झाडांची आवड असते पण लावायला म्हणजे जागा नसते. तर माझं पण जे आता मी राहते ना तो रेंटने राहते, फ्लॅट जो आहे तो रेंटने आहे. तर बरेच जण बोलतात मला की एवढे कशाला झाडं लावायची, शिफ्ट करताना किती प्रॉब्लेम येतो वगैरे. तर आता बघा मला तर आवड खूप आहे झाडांची आणि माहिती नाही स्वतःचं घर केव्हा होईल की नाही होईल माहिती नाही. तर आपली आवड काय अशी सोडून द्यायला नको. तर आणि बघा दुसरं म्हणजे बघा जे पण म्हणजे टेन्शन असतं, काही मानसिक आपल्याला त्रास होत असतो, सगळ्यांनाच होत असतो. असं नाही आहे की मी एकटीच आहे. कोणी व्यक्त करतं किंवा कोणी व्यक्त करत नाही. तर आता मी सांगते, हो मला खरंच कधी-कधी खूप टेन्शन येतो, त्रास होतो. तर जेव्हा मी बाल्कनीत जाते ना, ही झाडं जेव्हा मला अशी हिरवी दिसतात ना, तर तेव्हा मला खरंच खूप प्रसन्न वाटतं. तर बघा पहिली जी ही 2 शोची झाडं होतं ना, ती एकाच कुंडीत होती. तर आज बघा मी त्यांना सेपरेट केले आणि दोन्ही पण बघा त्या म्हणजे एक मोगऱ्याची एक कुंडी होती आणि एक जास्वंदीची होती ना, तर त्या 2 कुंड्यामध्ये मी दोन्ही झाडं सेपरेट करून घेतलेत. आता बघा मोबाईल जेव्हा मी स्टँडला लावलेला ना तर तेव्हा माझ्या लक्षात आलं नव्हतं की हे ना जे बाजरीचं हे वापलेलं बघा माझ्या गॅलरीमध्ये, तर ते मध्ये आलेलं माझं लक्ष नव्हतं. तर बघा इकडं हा जो आहे ना तो खाऊच्या पानाचा वेल आहे, जो मी रत्नागिरीहून आणला होता. तुम्हाला मागे पण मी शेअर केलेलाच आहे. तर हा पण चांगला वाढला आहे. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं. मी ॲक्च्युली 2 रोपं आणलेली बरं काही, तर त्यातलं एकच हे व्यवस्थित आलं आहे. तर त्याला काय होतं माहिती आहे का, असं वेल चढायला जागा होत नाही आहे. आणि मला एक प्रश्न पडतो की जेव्हा मी शिफ्ट होईन ना तर ह्याला मी ग्रिलवर चढवलं तर मला ते काढता नाही येणार. म्हणून मला ना ह्याला असं काहीतरी बांबूला वगैरे गोल असं करायचं होतं. तर माझ्याकडं हा एक पाईप होता, तर त्यालाच बघा मी असं व्यवस्थित टांगून घेतलं. आता ही अशीच कुंडी बघा मी वरती ठेवून दिली आणि तुम्हाला दिसते हातामध्ये मी आत्ता जे उचलून ठेवलं ना ते होतं कढीपत्त्याचं. तर कढीपत्त्याला मी काहीही केलं नाही, कारण कढीपत्त्यामध्ये ना भरपूर अशी झाडं बुडाला आलेली आहेत आणि हे जे आहे ना हे शोचं आहे, माझ्याजवळ आहे ते. तर कढीपत्त्यामध्ये हळदीचं पण आलेलं आहे, तर त्याला काढायला बघितलं पण ते निघत नव्हतं. तर आता जेव्हा हळदीचं झाड सुकेल ना तेव्हा मग मी ते परत काढून व्यवस्थित लावेन त्याला. आता बघा हे जे आहे ते शोचं आहे, ह्याचं पण नाव मला माहिती नाही. तर ह्याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. मला आवडलं म्हणून मी हे लावलेलं आहे झाड. तर ह्याचं ना भरपूर वाढ झालेली. मला वाटतं हे मी 2 जे होते ना तर तेच आणून लावले होते आणि त्याची एवढे म्हणजे 5-7 बुडं झालेली त्याची बघा. तर मी ते काढून आता ठेवली आणि ही जी आहे ना ती आता माझ्या सोसायटीमध्ये खाली जर जागा आहे ना तर तिथं मी देणार आहे लावण्यासाठी. तर आता त्याच्यानंतर बघा ही आहे कोरफड. तर कोरफडीचं पण आहे ना एकच मी बूड आहे ना ते आणून लावलेलं
आणि ती कोरफडीची पण एवढी वाढ झाली ना, तरी पण बघा याच्यातली मी 8-10 जे वापलेली छोटी छोटी रोपं होती ना, ती मी देऊन टाकली होती आणि त्यातली ही 3 रोपं राहिली होती, तर त्याची प्रचंड वाढ झालेली आहे भरपूर प्रमाणात. आता ह्यातली पण आहे ना, फक्त मी एकच रोप ठेवणार आहे आणि ह्या दोन्ही आहेत ना, ते मी खाली देणार आहे लावण्यासाठी सोसायटीमध्ये. आणि हे शोच आहे ना ते पण, आणि माझ्याकडं तुळस आहे ना, ती पण मी खालीच देणार आहे लावण्यासाठी. आता जी गोणीतली माती होती ना, ती सगळी संपली होती. आणि आता हे जे आहे ना बघा, हे आहे शेवंतीचं. तर शेवंतीचं मी ना जांभळ्या कलरची एक शेवंती होती आणि पांढऱ्या कलरची. तर पुण्यावरून म्हणजे आईकडून येते वेळी ना मी ही 2 रोपं आणली होती. तर दोन्हीमधलं फक्त ही जी आहे ना पांढरीच जास्वंदी आले, की दोन्हीचं मिक्स झाले माहिती नाही. निळी पांढरी अशी कधीतरी फुलं येत राहतात ह्याला. तर बघा मला असं वाटतंय आज की ते पूर्ण काढून त्यातले 1-2च रोपं ठेवायला पाहिजे होती. ह्याला ना जेव्हा सीझन असेल ना तेव्हाच ना ह्या शेवंतीला फुलं येतात आणि आली ना की एकदमच भरपूर प्रमाणात फुलं येतात. त्याच्यानंतर मात्र काहीच येत नाही. तर ती टोपली ना मी काढून नाही ना कुंडीतच लावलेलं आहे बघा शेवंतीचं. त्याच्यानंतर ना गॅलरीमध्ये जी सर्व माती पडली होती ती पूर्ण बघा झाडून घेतली आणि जी माती जी लादीला चिकटली होती ना ती पूर्ण बघा पुसून घेतली. तसं पण गॅलरीत मी पाणी टाकून धुवू शकलं असतं, पण एका साईडला ना भरपूर असं सामान ठेवलेलं आहे माझं. तर ते सामान काय आहे ते पण सांगते. तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच अशा गोण्या ठेवलेल्या आहेत मी, कारण बघा शिफ्टिंगच्या वेळेला ना म्हणजे रूम जेव्हा शिफ्ट करतो ना त्यावेळेस त्या गोण्यांचा वापर बऱ्याच प्रमाणात होतो, म्हणून बघा आधीपासून मी पूर्वतयारी करून ठेवत असते. तर असो बघा इकडं कुंड्या आहेत ना, तर त्या कुंड्यामध्ये बघा एकामध्ये ना ती रेन लिली आहे ना ती लावलेली आहे आणि एकामध्ये बघा गुलाबाच्या ज्या कटिंग आणल्या होत्या मी ती लावलेली आहे. एक जे कुबेराचं आहे प्लांट ते लावलं आहे. एकामध्ये मनी प्लांट लावलेला आहे. तर ह्या 5 कुंड्याचा कॉम्बो होता. मस्त आहेत बरं का ह्या कुंड्या. त्याचबरोबर बघा ह्या ज्या आहेत ना बघा हे स्टँड आहेत. तर ह्याच्यामध्येच मी ह्या कुंड्या ठेवणार आहेत. तर मी तुम्हाला सांगते, विश्वासाने सांगते, डोळे बंद करून जर तुम्हाला झाडांसाठी जर काही असं हँगिंग पाहिजे असेल ना, तर हे स्टँड डोळे बंद करून घ्या. खूप छान क्वालिटी आहे ह्याची, खूप छान आहे. आणि हे काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे, मी स्वतः माझ्यासाठी मागवले होते हे स्टँड. तर इकडं बघा जसं झाडं वगैरे लावली होती तर 6 वाजले होते मला आणि 6 वाजता एवढा मुसळधार पाऊस आलेला आणि झाडं बघा किती छान हालत आहेत. खूप छान वाटत होतं मला. झाडांना चांगला स्पेस पण भेटलेला आहे बघा. आणि आता ही जी आहे ना ही आहे माझ्या हॉलमधली जी खिडकी आहे ना एंट्री करताना, तर त्यातलं खिडकीला ना हे ग्रिल बसवलेलं आहे आणि तिथंच ना ही माझी तुळस लावलेली आहे. आणि आज मात्र मी तिथंच ह्या राहिलेल्या कुंड्या आहेत ना तिथं ठेवलेल्या आहेत. तर तिथं मोठी कुंड्या बघितल्या तर 2 बसतील आणि मीडियम साईजच्या मात्र 3 कुंड्या तिथं आरामात बसतील. 3 किंवा 4 बसतीलच. तर इकडं बघा ग्रिलला वरती लावण्यासाठी मात्र माझा हात पोचत नव्हता, तर मी यांना बोलवलं. तर ह्यांनी मात्र आज मला बरीच मदत केलेली आहे. ह्यांना पण आवड आहे झाडांची. तर आज यांनाही असं वाटलं की आपलं जेव्हा स्वतःचं घर होईल ना, तर तेव्हा आपण गार्डनसाठी एक वेगळी जागा ठेवायची. घर छोटं असेल तरी चालेल, पण गार्डन मात्र मोठं करूया. कारण बघा खरंच सांगते, झाडं जर आपल्या अवतीभोवती असतील ना, तर खूप 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 छान वाटतं. माझा अनुभव तर सांगते, मला एवढं म्हणजे किती स्ट्रेस असला ना, तरी मी जेव्हा ह्या बाल्कनीमध्ये येते आणि अशी जेव्हा डोलणारी झाडं मला दिसतात ना, खरं सांगते सगळं जे आपला जो थकवा असतो ना तो पूर्ण दूर होतो. आणि कढीपत्त्याचं झाड बघू शकता तुम्ही पूर्ण वरती टेकलेलं आहे. तर हे ग्रिल आहे ना अर्ध्यातूनच लावलेलं आहे. आता बघा मी रेंटने राहते, माझं स्वतःचं असतं ना तर मला असं वाटते मी खालून जे ग्रिल आहे ना ती खालूनच लावून घेतलं असतं, तर म्हणजे मला हाईट झाडांची व्यवस्थित पोचली असती. तर असो बघा आता जसं आहे तसं तर ॲडजस्ट करायलाच पाहिजे. तर बघा गॅलरीमध्ये ना ही जी कुंडी होती ना कढीपत्त्याची ती व्यवस्थित बसत नव्हती, कारण ग्रिल आहे ना ते वर खाली होतं, तर त्याच्यामुळं बघा तिथं व्यवस्थित ठेवता येत नव्हती. तरी पण ह्यांनी बघा व्यवस्थित ॲडजस्ट केलं आणि सगळं करायला ना मला 6:30 पावणे 7 वाजलेले. दिवाबत्तीचं वेळ होऊन गेलेली आणि मातीचे जे पाऊलं आहेत ना ते पूर्ण घरभर उठलेले. तर म्हटलं चला आधी घर पुसून घेते आणि त्याच्यानंतर बघा आंघोळ वगैरे केली मी आणि दिवाबत्ती करून घेतली. तर बघा सगळं काही झाल्यानंतर असा होता बघा माझ्या गार्डनचा बाल्कनीचा लुक.
तर तुम्हाला कसा वाटला ह्याचा लूक ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.